मनपाकडून दादरमधील कबूतरखान्यावर जाळी टाकण्यात यश आले। कबूतर हटवण्यासाठी 1 दिवसाची मुदत मिळण्याचं पत्र देण्यात आले। स्थानिक नागरिकांचे महापालिकेला हे पत्र। स्थानिकांची मागणी लक्षात घेता कबूतर हटवण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले आहेत। निवृत्ती, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की मुंबईतल्या दादर येथील जो प्रसिद्ध कबूतरखाना आहे त्याच्यावरती ताडपत्री जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं टाकण्यात आलेली आहे आणि हीच ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न 2 दिवसापूर्वी या ठिकाणी करण्यात आला होता महानगरपालिकेच्या वतीनं, परंतु तो प्रयत्न जो आहे तो अयशस्वी झाला होता। परंतु ही ताडपत्री टाकल्यामुळे काही पशुप्रेमी आहेत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येते, कारण की हा कबूतरखाना जो आहे तो प्रसिद्ध कबूतरखाना आहे आणि तो इथली कबूतर जे आहेत ते अनेक आजारी कबूतर या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे त्यांना खाद्य टाकायला आम्हाला परवानगी द्यावी अशी खरं तर त्यांची मागणी आहे। सकाळपासून अनेक पशुप्रेमी जे आहेत ते खरं तर या ठिकाणी खाद्य टाकायला येत आहेत, परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी त्याचसोबतच मुंबई पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत आणि ज्यांच्यावरती जे पशूंना खाद्य टाकतील त्यांच्यावरती थेट कारवाई जी आहे ती कारवाई पोलिसांच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात येते, कारण की उच्च न्यायालयाच्या आदेशानं जे आहे तो हा कबूतरखाना बंद करण्यात आलेला आहे। उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की आदेशामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यामध्ये कबूतरखाना तोडू नये, परंतु बंद करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया हळूहळू करण्यात यावी अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आप खुद बताओ ना हमें, इसका कोई सॉल्यूशन तो होना चाहिए ना। नजर भर जाएंगे कबूतर कितने, कल आपने देखा होगा कल 200-250 कबूतर मर गए, उन्होंने ढाक दिया। तो क्या करें? कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी मुंबईमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। माहीम पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी इसमाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। माहीमच्या एलजे रोडवर एका अनोळखी कार चालक कबुतरांना खाद्य टाकत होता। त्या कार चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याआधी दादरमधल्या कबूतरखान्यात खाद्य टाकल्याप्रकरणी पालिकेनं दंडात्मक कारवाई केली होती। यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही एका व्यक्तीवर एफआयआर दाखल करण्यात आला होता। मुंबईमध्ये एकूण 51 कबूतरखाने आहेत। मालाडमध्ये 10, वांद्रे पूर्वमध्ये 4 आणि गोरेगावमध्ये 3 कबूतरखाने आहेत, तर अंधेरीमध्ये 6, मलबार हिलमध्ये 4, गिरगावमध्ये 4, वरळीमध्ये 3 आणि दादरमध्ये 1 कबूतरखाना आहे। कबुतरांना खाद्य टाकल्यावर कारवाई झाल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। कबूतरखाने का बंद व्हावे आम्हाला एक तरी उत्तर द्या। जे कोर्टाने हॉस्पिटल्समधून रिपोर्ट्स मागवलेत ते रिपोर्ट्सची तर ती सगळी पूर्ण रिपोर्ट 7 तारखेला सबमिट होणार आहे। मग त्याचा निर्णय जो आहे तो 7 तारखेपर्यंत ठेवला गेलेला आहे। मग तोपर्यंत तरी याला बाकात ठेवायला पाहिजे होता का नव्हता?